नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। ऐतवडे बुद्रुक येथे बालगणेश मंडळाचा पारंपरिक वाद्यातून गणेश विसर्जन सोहळा, महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग। वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे बालगणेश मंडळाच्या वतीनं गणेश विसर्जन सोहळा पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्साहात पार पडला। 2010 साली स्थापन झालेल्या या मंडळाने सामाजिक उपक्रमांसह धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात सातत्याने पुढाकार घेतला आहे। यंदाही गणरायाच्या आगमनानंतर दररोज भजन, कीर्तन, वृक्षारोपण, महाप्रसादाचं आयोजन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। विसर्जन सोहळ्यावेळी धनगरी ढोलासह पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला। शांततेत व सुसज्ज अशा पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली होती। या मिरवणुकीत गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या। महिलांनी पारंपरिक पद्धतीने डोक्यावर पाण्याचे कलश घेऊन सहभाग नोंदवला। गावातील नागरिकांनीही या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली। मिरवणुकीचे कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी कौतुक केले। तसेच ऐतवडे बुद्रुकचे उपसरपंच संदीप गायकवाड यांनी मंडळाचे पुष्पहार व श्रीफळ देऊन स्वागत केलं। यावेळी उपसरपंच संदीप गायकवाड म्हणाले की बालगणेश मंडळ गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी उपक्रम राबवत आहे। धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक जाणीवा जागविण्याचे काम हे मंडळ करत आहे। गावातील महिलांचा सहभागही या मंडळाची मोठी जमेची बाजू असून अशा उपक्रमातून एकतेचा संदेश मिळतो। या मिरवणुकीत मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला व तरुण तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे। आमच्या मंडळाचं नाव श्री बाल गणेश मंडळ ऐतवडे बुद्रुक असं आहे। आमच्या मंडळाची स्थापना 2010 पासून चालत आलेली आहे आणि 2010 पासून आम्ही पारंपरिक पद्धतीने गणेश स्थापना करतो। याचं कारण असं की ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण आम्ही करत नाही। याचं कारण असं की पर्यावरणाचं दूषित होतं आणि त्याच्यामुळे आम्ही ही पारंपरिक दिंडी चालू केलेली आहे। या दिंडीमध्ये आमच्या कॉलनीमधील सगळ्या महिला, सगळे पुरुष, सगळे मुलं, सगळे मुली अत्यंत उत्साहाने सहभाग घेत असतात। हा 11 दिवसांचा जो कार्यक्रम असतो यामध्ये आम्ही प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी आयोजन केलेलं असतं। त्याच्यामध्ये व्याख्यान असू दे, पारंपरिक ओव्या असू देत, भजन असू दे, कीर्तन असू दे, त्याच्यानंतर मोठमोठ्या लोकांची व्याख्यान असू दे, अशा पद्धतीने कार्यक्रम चालतो। अगदी लहान मुलं उत्साहाने नाटक सुद्धा त्यामध्ये घेतात। अशा पद्धतीने कार्यक्रम चालतो आणि 11 दिवशी बाप्पाची आपण मिरवणूक काढतो, ते पण अगदी पारंपरिक दिंडीतून। त्यामुळे आम्ही बाप्पा आमचा 2.5 फुटापर्यंत बसवू शकतो आणि ह्याच्यामुळे काय पाणी प्रदूषण पण कमी होतं। बसवताना आम्ही POPचा गणपती नाही बसवत, हे पण एक आहे। आणि अशा पद्धतीने आम्ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा जपतो। अशा पद्धतीने आमचं बालगणेश मंडळाचं कामकाज चालतं। तुमच्या मंडळात डॉल्बीचं प्रमाण नसल्यामुळे महिला जास्त आहे असं तुला वाटतंय का? हो, अगदीच। कारण डॉल्बी वगैरे ह्या कर्कश आवाजामुळे महिला त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेत नाहीत। वर घेतला तर प्रॉब्लेम काय होतो, आजकाल जी गाणी वाजतात डॉल्बीवर त्याला ना कोणता अर्थ आहे ना काय आहे, त्यामुळं महिला त्यात इंटरेस्ट घेत नाहीत आणि आपली म्हणजे लोककला जपली जाते। त्यामुळे महिला याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतात आणि अगदी मनोभावे सगळं करत असतात। त्यामुळं आमच्या या मंडळाचं असं नाव पडलंय की माझा नवसाला पावणारा पालखीचा मानकरी असं आम्ही त्याला म्हणतो। त्यामुळं महिला अगदी उत्स्फूर्तपणे भाग घेतात त्याच्यामध्ये। आता ध्वनी प्रदूषणाचा विषय तू आता काढलास, त्या ध्वनी प्रदूषणामध्ये डॉल्बीचा उल्लेख जास्त प्रमाणात जास्त मंडळ साजरा करत असतात। या संदर्भात तुला काय वाटतं मंडळाने काय करावं? कारण आजकाल जे चाललंय ना त्याच्यामुळे डॉल्बी असू दे किंवा DJ, बँजो ह्याच्यामुळे काय चाललंय की जी नवीन येणारी पिढी आहे ती त्याच्यामध्ये वाहवत चालली आहे आणि ती आपल्या महाराष्ट्राची संस्कृती पूर्णपणे विसरत चाललेली आहे। त्यामुळे आमच्या मंडळाने असं ठरवलं की असं एकही वर्ष झालेलं नाहीये की आम्ही हे असं पारंपरिक पद्धतीने करत नाही। मग असं दरवर्षी आम्ही वेगवेगळे आपली जी लोककला आहे ती जपतो। म्हणजे उदाहरणार्थ काय, झांज पथक असू दे, लेझिम असू दे किंवा ढोल ताशे असू दे, धनगरी ढोल असू दे, हलगी असू दे, घोडा नाचवणे, अशा वेगवेगळ्या पद्धती आम्ही दरवर्षी राबवतो आणि जी आपली लोप पावत चाललेली लोककला आहे ती आमच्या मंडळा थ्रू जपली जाते। त्यामुळं अत्यंत आम्हाला भारी वाटतं आणि सगळे याच्यामध्ये सहभागी होतात। आणि जे डॉल्बी वगैरे तुम्ही म्हणताय हे यामुळं ना असं एक दिवस येईल की हे जे आहे ना आपल्या महाराष्ट्राचं लोककलेचं हे पूर्ण लोप पावत जाणार आहे।
मग त्याच्यामुळे कुठेतरी आपण ते जपलं पाहिजे. आणि डॉल्बी वगैरे याच्यामुळं काय होतंय तर अटॅक येण्याचे प्रमाण किंवा लोकांना व्याधी जडतात किंवा अगदी अक्षरशः लोकांच्या कान बहिरे वगैरे होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ह्यामुळे ध्वनी प्रदूषण होऊन समाजाचं प्रदूषणच आहे एक प्रकार. बाकीच्या डॉल्बींचा ढोबळमानाने खर्च काढला तर लाखो रुपयांमध्ये तो खर्च गेलाय. तर तोच खर्च करायला हरकत नाही, पण तोच खर्च जर आपण गावाच्या विकासासाठी लावला तर खूप सुंदर होईल. आपलं गाव पुढे येईल, आपण सगळे उत्कर्ष आपल्या गावाचा होणार आहे. नाचून धावडदिंबा करून काही होणार नाहीये. आणि हे जर केलं तर ह्याच्यामध्ये सुद्धा आनंद आहे, तो शोधला पाहिजे. का शोधला पाहिजे तर आपली संस्कृती आपण नाही जपली तर कोण जपणार. आपली मराठी पण मागे होत चालली आहे आणि त्याच्याबरोबर आपली लोककला पण मागे होत चालली आहे. तर ह्याचा आपण प्रतिसाद दिला पाहिजे, असे कार्यक्रम राबवले पाहिजेत. त्यामुळं ही पद्धत चांगली आहे, ही सगळ्यांनी अवलंबली पाहिजे असं मला वाटतं. सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.